हे बघा, ताईच्या घरी कोण आली होती. आजची सकाळची सुरुवात झाली गाईला जेवण देण्यापासून. ताईने प्लेटमध्ये लाडू आणि उपमा दिला होता आणि सकाळी सकाळी गावचं वातावरण एवढं फ्रेश वाटत होतं ना. नमस्ते श्री स्वामी समर्थ. आज मी आणि समर्थ सकाळी झोपून उठल्याच्या नंतर विचार केला की साक्षीला भेटायला जाऊया. मग आम्ही चालत चालत निघालेलो. रस्त्यात समर्थाला चप्पल खूप लागत होती, पायाला खूप त्रास होत होता. मग काय, आम्ही चप्पल एक्सचेंज केली आणि त्याने माझी चप्पल घातली. त्याला माझ्या चप्पलमध्ये एवढं कम्फर्टेबल वाटलं ना, कारण त्याची चप्पल त्याला खूपच लागत होती. नंतर आम्ही साक्षीच्या घरी पोचलो, पण साक्षी अजून उठलीच नव्हती. मग आम्ही त्यांच्या टेरेसवर जाऊन बसलो. त्यांच्या टेरेसवर त्यांच्या ओनरचे एवढे नारळ पडले होते ना. समर्थ बोलत होता, मावशी हे नारळ आणू का? पण लगेच मी म्हटलं नको, ते लोकांचे आहे. मग आम्ही गप्पा मारत तिथून निघालो. येताना समर्थच्या घरच्या बाजूला एक काकांनी आम्हाला जांभा हे फळ दिलं. तुमच्या गावी या फळाला काय बोलतात नक्की मला कमेंट करून सांगा. मग आम्ही ते घेऊन घरी आलो आणि पाण्यात घालून साफ करायला बसलो. झाडावरून तोडलेले ताजे फळ म्हणजे त्याची मजाच काहीतरी वेगळी असते. साफ करून आम्ही मस्तपैकी खायला सुरुवात केलेली. नंतर ताईच्या घरी नारळ काढणारे काका पण आले होते. त्यांनी खूप सारे नारळ काढले होते. तिकडे आम्ही सगळे उभे राहून बघत होतो. आम्हाला ना नारळाचं पाणी पियायचं होतं. काकाने शियाळं टाकली ना, तेव्हा समर्थ आणि मी विचारायला गेलेलो. मी सगळ्यात मोठा शियाळा घेतलेला आणि तो गणू मला आता फोडून देत होता. मग इकडे समर्थ बाकीचे नारळ पण विचून आणत होता. नंतर ताईने नाश्त्यामध्ये उपमा केला होता. मग आम्ही सगळ्यांनी मिळून तो एन्जॉय केला. नाश्ता झाल्याच्या नंतर मी आणि समर्थ बाहेर आलेलो. बघतो तर काय, इकडे गाय आली होती. मग आम्ही तिच्यासाठी उपमा आणि लाडू आणला आणि ती शांतपणे खात होती. मुंबईमध्ये गाईला काय खावायचं असेल ना तर पैसे देऊन खावा लागतात आणि इकडे तर दारातच गाय येतात. नंतर दुपार झाली की खूप गरम होत होतं. मग आम्ही विचार केला की चला आज पेप्सी खाऊया. मग समर्थ आणि मी गेलो होतो पेप्सी खाण्यासाठी. पहिला आमचा प्लॅन झाला होता की समर्थ आणि मीच खाणार, पण नंतर आम्ही विचार केला की जाऊन दे, सगळ्यांसाठीच घेते. मग आम्ही सगळ्यांसाठी पेप्सी घेऊन निघालेलो. आता आम्ही साक्षीच्या घरी पोहोचत आलेलो. बघतो तर काय, इकडे गणू पण आला होता. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.